भाजपची मंत्रिपदाची यादी फायनल नाहीये, या संदर्भातील ही महत्त्वाची बातमी आहे। यादी फायनल झाल्यावरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आता पुढे जाणार का, याबाबतच्या देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलेला आहे। महायुतीमध्ये खाते वाटपाबाबत अंतिम चर्चा झालेली नाहीये, ही चर्चा अजूनही सुरू आहे। अंतिम टप्प्यामध्ये चर्चा सध्या येणार असल्याचं देखील बोललं जात आहे। भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाला नेमायच्या पेचामुळे निर्णयामध्ये दिरंगाई झालेली आहे, अशा प्रकारची माहिती देखील विश्वसनीय नेत्यांकडून समोर येते आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, भाजपची मंत्रिपदाची यादी अद्यापही फायनल झालेली नाही आहे, त्याविरुद्ध शिंदे असतील किंवा अजितदादा असतील यांनी आपल्या संभाव्य मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठवल्याचं 2 दिवसांपूर्वीच कळलेलं होतं। भाजपची यादी ही कधीपर्यंत फायनल होईल आणि मंत्रिमंडळ विस्तार लांबण्याची शक्यता आहे का आणखी? भाजपची यादी जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी साधक बाधक चर्चा करून भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडे फायनल करण्यासाठी पाठवलेली आहे। काही नावाबाबत अजूनही शिक्कामोर्तब बाकी आहे आणि त्यामुळे 14 तारखेपर्यंत ही यादी जर फायनल झाली तर मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग जो आहे तो मोकळा होईल। या तारखेसंदर्भामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत अजित पवार यांनी माध्यमांशी सांगितलेलं आहे की 14 तारखेला होणार। मग राज्याचे मुख्यमंत्री यांनी याबाबत बोलताना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अद्यापपर्यंत याबद्दल निर्णयानंतर होऊ शकते। मात्र या सगळ्या याच्यामध्ये एक माहिती जी महत्त्वाची समोर येत आहे, त्यामुळे अजित पवार असो किंवा एकनाथ शिंदे असो यांचे कोण मंत्री द्यायचे त्याचा निर्णय हा भाजप ठरवणार नाही। मात्र ज्यांच्यावरती ईडी सीबीआय अशा प्रकारचे गंभीर आरोप आहेत, घोटाळ्याचे आरोप आहेत, गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप आहेत, अशा आमदारांना मंत्रिपद दिलं जाऊ नये। त्यामुळे महायुतीची जी प्रतिमा आहे ती खराब होऊ नये असं देखील बोललं जातं। त्यामुळेच काही नेते जे आहेत, खास करून शिंदे गटातील जे नेते आहेत त्यांच्यासाठी महंत एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी येत आहेत। अनेक नेते जे मंत्रिपदावर असताना त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते आणि आता हे सगळे नेत्यांच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्याकडे येतात आणि या एका मंत्र्याचं नाव जर समोर आलं एका आमदाराचं तर दुसऱ्या आमदाराची तक्रार करण्यासाठी येतात। यांनी अशाच्या काळामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार केला होता असं देखील सांगितलं जातं। त्यामुळे एकमेकांचे पत्ते कट करण्यामध्ये एकनाथ शिंदे गटातील जे आमदार आहेत ते पुढे आहेत आणि यामुळेच कुठेतरी एकनाथ शिंदे असो किंवा अजित पवार असो यांची डोकेदुखी वाढताना पाहायला मिळत आहे। कारण मोठ्या प्रमाणात आमदार निवडून आले आहेत आणि मंत्रिपदाची जी संख्या आहे शिवाजी, मुख्यमंत्री फडणवीसांना क्लीन कॅबिनेट हवे, त्यामुळे कुणाला डच्चू देणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। यानंतर